Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 7th lecture about the chapter statistics, and this is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of all these lectures. Now we will continue. In the previous lecture, as you know, we have studied step deviation method to calculate mean of the grouped data. What was that method? Step deviation method. Step deviation method. Okay, so one more problem we will do about this by using this method, and then we will continue with other parts that we have to study from this chapter. So we will go for the problem number 6, problem number 6 from that exercise 6.1. okay, see what is given there. The following table gives information of frequency distribution of weekly wages. wages म्हणजेच काय, त्या मजुरी असं म्हणूया आपण. आठवड्याची जी मजुरी असते, वीकली वेजेस, लक्षात घ्या, ऑफ 150 वर्कर्स ऑफ अ कंपनी. कंपनीच्या 150 कामगारांच्या बाबतीतला हा डेटा दिलेला आहे. त्यांच्या आठवड्याला त्यांची जी कमाई आहे, वीकली वेजेस, ती 1000 ते 2000 मध्ये असणारे 25 वर्कर्स आहेत, 2000 ते 3000 मध्ये असणारे 45 आहेत, 3000 ते 4000 मध्ये असणारे 50 वर्कर्स आहेत, आणि 4000 ते 5000 मध्ये असणारे 30 वर्कर्स आहेत. म्हणजे कसं झालं बघा, हे 45 आणि 25 हे तुमचा जो ॲडिशन आहे ते 70 झालं, आणि इथे हे तुमचं 50 आणि 30 80 म्हणजे 150 झाले. त्यामुळे 150 वर्कर्सचा हा डेटा आहे, आणि इथे जो काही डेटा दिलेला आहे त्यानुसार त्यांचं वीकली इन्कम 1000 ते 2000 याच्यामध्ये असणारे हे 25 वर्कर्स आहेत, असा तो सर्व विषय आहे. तर आपणाला वी हॅव टू यूज स्टेप डेव्हिएशन मेथड. तर डायरेक्टली आय विल गो फॉर द प्रॉब्लेम सॉल्विंग. सो वी विल फर्स्ट राईट क्लास इंटरवल्स. यू नो क्लास इंटरवल्स काय आहेत बघा, 1000 ते 2000, नंतर आहे 2000 ते 3000, then it is 3000 to 4000, then it is 4000 to 5000. त्याच्यानंतर मग इथे आपण लिहिणार क्लास मार्क्स CM विच विल बी XI. मग आता 1000 आणि 2000 म्हणजे यांचं ॲडिशन करा, 3000 त्याला 2 ने भागा म्हणजे इथे 1500 येणार. मग इथे 2000 आणि 3000 त्यांचं ॲडिशन किती झालं, 5000, त्याला 2 ने भागलं की 2500, म्हणून इथे 1000चा हा फरक येतोय. म्हणजे इथे येणार 3500 आणि इथे येणार 4500. मग ॲज युज्युअल यातला एक जो आहे ना तो तुम्हाला ॲश्युम्ड मीन म्हणून घ्यावा लागेल. मग समजा आपण आता 3500 हा ॲश्युम्ड मीन घेतला, 3500 हा आपण ॲश्युम्ड मीन घेऊया ए. मग आपण इथे काय करणार, DI काढणार, बरोबर ना. DI थर्ड कॉलम आपला काय असतो बघा, DI. मग त्याच्यामध्ये काय असतं, DI म्हणजे काय असतं बघा, ते इट इज XI मायनस A, बरोबर ना. DI ची व्हॅल्यू जी असते ती असते XI मायनस A, असं आपण तिथे लिहिणार. मग इथे आपण तिसरा जो कॉलम आहे तो DI, मग तो असणार XI मायनस A. मग आता बघा इथे 1500 वजा हे 3500 म्हणजे किती येणार, ते मायनस 2000. 15 वजा 35 वजा 2000, नंतर 2500 वजा 3500 वजा 1000, 3500 वजा 3500 शून्यच, आणि 45 वजा 35 म्हणजे 1000. मग आता ह्याच्यात सर्वांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या, भागणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती, 1000. म्हणजे इथे आपण असं लिहिणार की ॲश्युम्ड मीन 3500 आणि GCD ऑफ DI इज 1000. मग आपल्याला इथे UI ची व्हॅल्यू काढायची. UI हे काय असतं, DI डिवायडेड बाय G.
म्हणजे वजा 2000ला 1000ने भागणार आपण, वजा 2, इथे वजा 1, मग इथे 0 आणि इथे 1. मग आपण इथे फ्रिक्वेन्सीज लिहिणार. FI फ्रिक्वेन्सीज काय दिलेल्या आहेत बघा त्या प्रॉब्लेममध्ये, 25, 45, 50, 30. 25, 45, 50 आणि 30, बरोबर आहे. सो इट इज 25, 45, नंतर मग 50 आणि मग 30. मग इथे लिहिणार आपण FI इंटू UI. मग हे वजा 25 आणि वजा 2चा गुणाकार, वजा 50, -1 आणि 45, -45, 0 आणि 50 म्हणजे 0 आणि 1 आणि 30 म्हणजे 30. मग ह्याची ॲडिशन, हे आणि ह्याची ॲडिशन, ह्याची ॲडिशन म्हणजेच काय, समेशन FI. मग इथे किती होणार, 5 आणि 5 10, 10चे 0, हातचाला 1 आणि 3 4 आणि 5 9 आणि 4 13 आणि 2 15. आणि ते दिलेलंच आहे तुम्हाला, 150 वर्कर्सचा हा डेटा आहे. आणि इथे किती होणार बघा, हे वजा 50 आणि वजा 45, हे झाले वजा 95 आणि अधिक 30, वजा 95 अधिक 30 म्हणजे किती होणार, वजा 65 होणार, बरोबर ना. हे काय झालं, समेशन FI UI. बघा हे आधी दोन्ही वजा आहेत, त्यामुळे यांची बेरीज झाली -95 आणि त्याच्यामध्ये तुम्ही 30 मिळवणार. वजा 95 अधिक 30 म्हणजेच आपण 95 वजा 30 करणार. 95 वजा 30 म्हणजे 65 येतं. मग आता पुढचं कॅल्क्युलेशन काय, U बार तुम्ही काढणार. U बार इज व्हॉट, समेशन FI UI डिवायडेड बाय समेशन FI. हा फॉर्म्युला त्याचा, म्हणजेच -65 डिवायडेड बाय 150 म्हणजेच किती झालं, -13. 5ने भाग जातो ना, 13 5 65 आणि इथे 30, -13/30. हे तुमचं काय आलं, U बार. आणि मग X बारचा फॉर्म्युला काय असतो, इट इज A ॲश्युम्ड मीन प्लस U बार इंटू G, वेअर GCD. बघा ना, इथे GCD ऑफ DI त्याला आपण G म्हणतो. बघा इथे आपण G म्हणूनच ते वापरलं आहे. ओके, मग काय होणार बघा, इथे ॲश्युम्ड मीन तुमचा किती होता, 3500, अधिक काय होणार, U बार म्हणजे ही व्हॅल्यू वजा 13 भागिले 30 आणि गुणिले G किती आहे आपला इथे, आता Gची व्हॅल्यू किती आली, आपण इथे लिहिली आहे ना, व्हॉट इज G, 1000, त्यामुळे इंटू 1000. ओके, इंटू 1000 असा तो गुणाकार तुम्हाला करायचा आहे. म्हणजेच काय होणार, 3500 अधिक मायनस, म्हणजे अधिक म्हणजे कंसामध्ये लिहूया आपण. आता इथे बघा 1000ला मी 30ने भागणार, म्हणजे आधी 1 0 जाईल त्यातलं. बघा ना, इथे आपण इथे वेगळं करूया. 1000ला मी 30ने भागणार म्हणजे हे कसं होणार, हा 0 जाईल आणि 100 भागिले 3, दॅट वी नो इट इज व्हॉट, 33.33. त्यामुळे मायनस किती होणार आहे, 33.33 गुणिले 13. 100 भागिले 3 म्हणजे हे आलं, त्याला वजा चिन्ह दिलं आपण आणि 13ने गुणायचंच आहे. म्हणजेच काय होणार, हे बघा 3500 वजा, आय विल एनलार्ज दिस, 33.13 गुणिले 13. मग 13ने गुणा याला, मायनस चिन्ह येणार असते, हे प्लस आहे हे मायनस आहे. त्यामुळे 13 त्रिक 39, 9 हातचे आले 3, 13 1 13 आणि 3 16, 6 हातचा आला 1, 13 त्रिक 39 आणि 1 40, 0 हातचे आले 4, 13 त्रिक 39 आणि 4 43 आलं तिथे. आणि हे वजा चिन्ह येणार आणि इथे दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहेत, म्हणून इथे पण 2 पाहिजेत तुम्हाला. म्हणजेच तुमचं उत्तर काय येणार बघा, इथे 3500 आहेत, सॉरी 3500 वजा किती आलं, 430.69. चेक करा, म्हणजे कॅल्क्युलेशन्स, कदाचित ते एखादी एरर असू शकते, यू कॅन व्हेरीफाय. मग काय होणार, हे बघा 3500 मधून म्हणजे 3500.00 मधून तुम्ही काय वजा करता आहात, 430.69 एवढे वजा करता आहात. म्हणजेच काय होणार बघा, आपण असं लिहूया पाहिजे तर तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये, 3535.00 मायनस 430.69. ओके, म्हणजे जे 10तून 9 गेला 1, हातचा आला 1, 6 आणि 1 7, 10तून 7 गेले उरले 3, हातचा आला 1,
मग इथे 431 झाले, मग 10तून 1 गेला, बरोबर ना, 9, हातचा आला 1, मग इथे 4 होणार आपला, 10तून 4 गेले, इथे 6 आले, मग हातचा आला 1, म्हणजे इथे 5 झाले, 35 वजा 5 म्हणजे 30, 369.31. सो व्हॉट फायनली यू कॅन से मीन weekly wages are 3069.31. This is the answer. Okay, so I hope you agree with this. आणि जनरली हे आता तुम्ही 0.31 वगैरे असं न लिहिता म्हणायचं आपण दिस इज रुपीज 3070. दिस इज ॲक्सेप्टेबल आन्सर. असं कोणी 31 पैसे वगैरे असं विकली वेजेस देत नसतात. ते 369 म्हणजे 50च्या पुढे असल्यामुळे आपण त्याला 370 असा म्हणू शकतो. लक्षात आलं का तुमच्या? सो दीज आर 2 प्रॉब्लेम्स वी हॅव डिस्कस्ड वेअर वी हॅव युज्ड स्टेप डेव्हिएशन टेक्निक टू फाइंड द mean of the given data. Now we will continue with this new concept now, and that is median. Okay, so median बाबत आपण आता काम करूया. गेल्या म्हणजे 9वी मध्ये तुम्ही मेडियन मीन या विषय शिकलेलाच होता, पण तिथे बघा तिथे तुम्ही अनग्रुप्ड डेटा बाबत काम करत होतात. अनग्रुप्ड डेटा, मग त्याच्यामध्ये मेडियन कसा काढायचा आपण शिकलो होतो. बघा त्यावेळी मी म्हणजे परवा इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वेन एव्हर यू कॅल्क्युलेट मेडियन यू हॅव टू अरेंज द डेटा इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑर डिक्रीजिंग ऑर्डर अँड देन द मिडल मोस्ट व्हॅल्यू विल बी द मेडियन. सो सपोज द डेटा इज 23, 19, 18, 25, 45, 50, 61, 18 असा जर डेटा असेल तर तुम्ही काय करणार, ह्याच्यात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 व्हॅल्यूज आहेत. मग आपण काय करणार, हा इन्क्रीजिंग फॅशनमध्ये लिहिणार. सो अरेंज द गिवन डेटा इन इन्क्रीजिंग ऑर्डर. ओके, म्हणजे काय होईल बघा, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केला की सर्वात लहान व्हॅल्यू ही 18 आहे, देन इट इज 19. सो सॉरी 18 2 वेळा आलेला आहे, त्यामुळे 18 या व्हॅल्यूज झाल्या. मग तुमचं 19 आहे, त्याच्यानंतर मग बघा 23 आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर हे 23. मग हे 25 आहेत, मग काय 25 नंतर 45, 50 आणि 61. 45, 50, 61 या इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज झाल्या. आता ह्या एकूण व्हॅल्यूज किती आहेत बघा, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8. त्यामुळे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत 23 आणि 25 या मधल्या 2 व्हॅल्यूज आहेत, कारण इकडे 3 व्हॅल्यूज आहेत याच्या मागे आणि ह्याच्या पुढे पण 3 व्हॅल्यूज आहेत. त्यामुळे ह्या मिडल मोस्ट व्हॅल्यूज झाल्या, त्या 2 आहेत म्हणून त्यांचा आपण सरासरी काढतो. सो हिअर वी विल से मेडियन इज इक्वल टू 25 आणि 23 म्हणजेच किती झाले, 23 अधिक 25 भागिले 2 म्हणजे 48 भागिले 2 म्हणून 24. त्यामुळे ह्या डेटाचा मेडियन 24 आला. लक्षात घ्या, मीन आणि मेडियन याच्यामध्ये मीन इज ऑलवेज ग्रेटर. मी मध्ये पण तुम्हाला एकदा सांगितलं होतं की मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मेडियन. त्या तिघांमध्ये काय नातं असतं, मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मेडियन आणि इट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मोड. दिस इज अ रिलेशन बिटवीन द 3. सो आउट ऑफ दॅट मीन कसा काढायचा, अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी, अनग्रुप्ड डेटा असेल तर आणि ग्रुप्ड डेटा असेल तर ते आपण शिकलो. ग्रुप्ड डेटाच्या बाबतीत सुद्धा आपण 3 वेगवेगळ्या मेथड शिकलो. पहिली मेथड काय होती आपली की डायरेक्ट मेथड, दुसरी मेथड होती ॲश्युम्ड मीन आणि तिसरी मेथड होती स्टेप डेव्हिएशन मेथड. दॅट वॉज अबाउट मीन. नाव वी हॅव टू स्टडी व्हॉट इज मेडियन अँड करस्पॉन्डिंगली हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट. हे आपण त्याच्यामध्ये शिकलो होतो. ओके, आता मेडियनच्या बाबतीमध्ये आपण काम करणार आहोत. बघा, तर त्याच्यासाठी काय करणार बघा आपण की
वेन, बघा इथे त्यांनी पुस्तकात आधी काय लिहिलंय ते नीट वाचूया. वेन द नंबर ऑफ स्कोअर्स इन अ डेटा इज लार्ज, it is difficult to arrange them in ascending order. In such case, the data is divided into groups. So let us study with an example how the median of grouped data is found. बघा आता इथे त्यांनी एक फ्रिक्वेन्सी टेबल दिलेलंच आहे तुम्हाला, क्लास आणि फ्रिक्वेन्सी, बरोबर ना. मग आपण काय करायचं आहे बघा, वी could not record the score 10.4, 15.5 in the first table. हे जे टेबल दिलेलं होतं तुम्हाला 6 ते 10, त्याच्यामध्ये त्याची फ्रिक्वेन्सी 2 आहे. मग 11 ते 15 त्याची फ्रिक्वेन्सी पुन्हा 2 आहे. 16 ते 20 1 आहे. परंतु काय होणार बघा, याच्यामध्ये मुद्दा काय आहे की तुम्हाला ज्यावेळी तुम्ही व्हॅल्यूज वाचता तुम्हाला दिलेल्या, मग त्याच्यामध्ये समजा अशी माझी क्लास इंटरवल्स असतील 6 ते 10, त्याच्यानंतर मग 11 ते 15, मग 10.5 समजा मार्क मिळाले, तर ते कुठे टाकणार तुम्ही सांगा मला. 6 ते 10 मध्ये आहेत का 10.5 ही व्हॅल्यू? नाही. 11 ते 15 मध्ये आहे का? नाही. लक्षात आलं का तुमच्या? म्हणून आपल्याला काय करावं लागेल, हे जी फ्रिक्वेन्सी म्हणजे जी क्लास इंटरव्हल्स दिलेली आहेत ती कशी आहेत बघा, 6 ते 10, मग 11 ते 15, म्हणजे ही कंटिन्युअस नाहीच आहेत. आणि कंटिन्युअस नसल्यामुळे असा प्रॉब्लेम येतो की 10.5 ही व्हॅल्यू मी कुठे लिहायची, कुठल्या क्लास इंटरव्हलमध्ये ती ठेवायची. म्हणून आपल्याला काही वेळा काय करावं लागतं, हे प्रत्येक वेळी नाही. पुन्हा हे कसं आहे बघा, प्रत्येक वेळी ही प्रत्येक गोष्ट करायची असते अशातला काही भाग नाहीये. ते तुम्हाला सेन्स व्हायला पाहिजे की हे मी कधी करणार, डेटा कसा आहे त्यानुसार मला क्लास इंटरव्हल्स काय आहेत ते टेबल तुम्हाला ठरवायचं आहे. म्हणून आता इथे मी काय करणार बघा, म्हणजे इथे असं होतंय ना की क्लास इंटरव्हल्स आहेत 6 ते 10, त्याच्यानंतर आहे 11 ते 15, त्याच्यानंतर आहे 15 ते 20, नाही त्याच्यानंतर आहे 16 ते 20 असं मला दिलेलं आहे. आणि मला डेटा काय दिलेला आहे बघा, तर 6 आहे, मग 8 आहे, नंतर मग काय 10.4, मग आहे 11 समजा, मग दिलेला आहे समजा 15.5, ओके 15.5, त्याच्यानंतर आहे समजा 12, मग आहे 18. तर मग मी काय करणार बघा, 6 ते 8 आहे ना, 6 हा जो डेटा आहे तो मी इथे टाकणार, म्हणजे इथे मी क्लास टॅली मार्क करणार. 8 आहे ते कुठे टाकणार, 6 ते 10 मध्येच येणार ना 8, त्यामुळे ते तिथेच येणार. त्याच्यानंतर 10.4, आता ह्याचा प्रॉब्लेम आला, 10.4 मी कुठे ठेवणार, 10.4 आहे का कुठे, नाही. 6 ते 10 आहे, 11 ते 15 आहे, 10.4 आहे, 10 आणि 11च्या मध्ये आलं, त्यामुळे ते कुठेच नाही मार्क होणार. 11 कुठे होणार बघा, इथे होणार. 11 ते 15 म्हणजे इथे एक मी टॅली मार्क करणार. हे 11 नव्हे, 2 टॅली मार्क्स झाले. मग 15.5, आता हे मी कुठे अकोमोडेट करणार, इथे 11 ते 15 आहे आणि मग 16 ते 20 आहे, मग 15.5 कुठेच नाही मार्क होत, त्यामुळे ह्याचं काही कॉग्निजन्स घेतला जाणार नाही. मग 12 हे 11 ते 15च्या मध्ये येईल, तिथे येईल ते, आणि 18 हे 16 ते 20च्या मध्ये येईल. ठीक आहे, म्हणजे 2 आणि 2 4, म्हणजे इथे 2 आली फ्रिक्वेन्सी, इथे 2 आली आणि इथे 1च आली, म्हणजे एकूण किती व्हॅल्यूज ज्या आहेत 5. पण इथे ॲक्च्युली व्हॅल्यूज किती होत्या, 1 2 3 4 5 6 7, त्याच्याऐवजी 5च व्हॅल्यू इथे काउंट झाल्या. का झाल्या, तर आपली क्लास इंटरव्हल्स ही कंटिन्युअस नाहीत म्हणून. क्लास इंटरव्हल्स कंटिन्युअस असती तर हा प्रॉब्लेमच आला नसता. म्हणून आपण काय करणार की ही क्लास इंटरव्हल्स कंटिन्युअस करून घेणार. मग आता कंटिन्युअस झाली की कसं करायची कंटिन्युअस बघा, हे तुमचं अप्पर लिमिट 10 आहे, लोअर लिमिट 11 आहे. मग 10 आणि 11 मध्ये 1चा फरक आहे, म्हणून त्याला आपण 2 ने भागतो. म्हणून मग त्याला 2 ने भागल्यावर 0.5 आलं. म्हणून आपण काय करणार, हे पहिलं क्लास इंटरव्हल त्याच्यातून 0.5 वजा करणार, म्हणजे 5.5 ते 10.5 असं आपण लिहिणार. दुसऱ्यामधून पण 0.5 वजा करणार, म्हणजेच 10.5 ते 15.5 असं आपण लिहिणार. आणि मग इथे पण 16 जे आहे ते आपण लिहिणार 15.5 कॉमा म्हणजे हायफन 20.5. आता बघा 6 जे आहे ते इथे मार्किंग होईल त्याचं, 8 आहे ते पण इथेच त्याचं मार्किंग होईल, पुढचं 10.4 आहे ते पण इथेच त्याचं मार्किंग होईल. सो दॅट वॉज काउंटेड. जे 10.4 आधीच्या प्रॉब्लेममध्ये काउंट नव्हतं झालं ते आता काउंट होईल, म्हणजे इथे फ्रिक्वेन्सी 3 आली त्याची. त्याच्यानंतर पुढची व्हॅल्यू, म्हणजे ह्या 3 व्हॅल्यूज झाल्या. आता पुढची व्हॅल्यू 11 आहे, ती आपली होणारच या क्लास इंटरव्हलमध्ये, म्हणजे इथे आलं ते मार्किंग. 15.5 ते आता 15.5 ते 20.5 मध्ये ते येणार. 12 जे आहे ते 11 ते 15 मध्ये येणार. ओके,
आणि शेवटचं काय होतं 18, ते आपलं 18 म्हणजे कुठे येणार 15.5 ते 20.5, म्हणजे आता इथे 2 आलं, इथे 2 आलं, म्हणजे इथे 7 झाला एकूण व्हॅल्यूज होता त्या, आणि इथे किती झाल्या होत्या 5. ह्या ज्या 2 व्हॅल्यूज होत्या 10.4 आणि हे 15.5, इट वॉज नॉट काउंटेड एनीवेअर. But now as you have made the class intervals continuous, now they are counted. So this is the advantage of making class intervals continuous, because some data may miss if the class intervals are not continuous. आणि या सर्व स्टॅटिस्टिक्स मध्ये एक मुद्दा लक्षात घ्या. आता समजा ही व्हॅल्यू इथे आहे 10.5, ती 10.5 जर हीच इथे जर 10.4 च्या ऐवजी 10.5 असते समजा, तर ते मी कुठे लिहिले असते, तर ते नेक्स्ट क्लास इंटरवलला लिहायचे असतात. हा रूल आहे, आधीच्या नाही. 10.5 जर असेल व्हॅल्यू तर ती इथे लिहायची, दोन्ही ठिकाणी आहे, पण पुढच्या क्लास इंटरवलमध्ये आपण त्याला घेत असतो. 15.5 आलं तर ते इथे घ्यायचं या क्लास इंटरवलमध्ये, नॉट हिअर. समजलं? सो दिस इज व्हॉट इज ॲडव्हान्टेज ऑफ मेकिंग युअर क्लास इंटरवल्स कंटिन्युअस. आणि पुढे ज्यावेळी आपण हिस्टोग्रॅम आणि या सर्व ग्राफिकल रिप्रेझेंटेशन त्याचं शिकाल, त्यावेळी आणखी तुम्हाला लक्षात येईल की व्हॉट इज ॲडव्हान्टेज ऑफ मेकिंग क्लास इंटरवल्स कंटिन्युअस. ओके, so we will stop here in this lecture. We will continue in the next lecture. At the end, again I appeal all of you to subscribe my channel and take advantage of all these lectures. Thank you.